आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी। तर शेवग्याची भाजी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि याचा सूप पिऊन आपल्याला हाडांसाठी केसांसाठी म्हणजे या शेंगांची भाजी खूप आपल्याला फायदेमंद आहे। आपण हप्त्यातून एकदा किंवा दोनदा ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे। तर ही भाजी कशी बनवायची तर बघूया आपण। मी लसूण, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर दळून पहिले भाजीला फोडणी देऊन घेतली आणि मग आहे ना आपण काळा मसाल्याचं सगळं तयारी करू। कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर हा सगळा मसाला वाटून आणि मी आपला काळा मसाला तयार केला आहे। मग आता तेलामध्ये सगळा मसाला फ्राय करून घेतला। त्यामध्ये काळा मसाला, लाल मिरची, हळद पावडर आणि आपलं जे बेसिक आपल्या किचनमध्ये मसाले आहेत ते टाकून आणि छान असं परतून घेतलं। मग बाजरीचं पीठ घातलं थोडं भाजीला घट्टपणा येण्यासाठी, तो पण परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि मग शेंगा टाकायच्या आपण जे उकडलेल्या आहेत। त्यावेळेस पण मी मीठ घातलेलं आहे, उकडताना मीठ अवश्य घाला। आणि मग आपल्या शेंगा टाकल्या का छान अशी वरून कोथिंबीर टाकायची। मस्त रेडी आहे आपली शेवगा हंडी। आवडलं तर सबस्क्राईब